नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिटच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. ठीक आहे. तर आज आपण बघूया मार्केटमध्ये काय मोमेंटम झालं आणि त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये निफ्टीने 25,000 टच केलं. एक्झॅक्टली 25,000पासून मार्केटमध्ये एक सेलिंग आली, 200 पॉईंट करेक्ट झालं. यस्टरडेच्या हायपर्यंत, यस्टरडेच्या क्लोजपर्यंत मार्केट आलं आणि तिथून मग मार्केट साईडवेज गेलं आणि आता 24,840 जो यस्टरडेचा क्लोज होता तिथेच मार्केट बंद झालेला आहे. तर आता आपण हे बघूया की मार्केटमध्ये आता इथून सेलिंग येणार आहे की जस्ट हे एक प्रॉफिट बुकिंग होतं की ऑल टाईम हाय लेवल 25,000ला टच केलं म्हणून एक प्रॉफिट बुकिंग आली की आता इथून ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल आता इथून मार्केट वरती जाऊ शकते की इथून एक सेलिंगचा प्रेशर मार्केटमध्ये राहणार आहे. तर लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. बघूया मार्केट ओपन कुठे झालं. ओपन झालं 24,980 950च्या जवळपास ओपन झालं. तिथून थोडंफार करेक्ट झालं, मग मार्केटने एक हाय बनवला 25,000 आणि तिथून एक एक्झॅक्टली सेलिंग आलं. तर आपल्याला इथे वरती एक आपल्याला 5 EMA नक्कीच सापडला असेल. त्याच्यानंतर एक मोठी सेलिंग, इवन बॉलिंजर बँडसुद्धा आपल्याला वरती भेटला असेल. त्याच्यानंतर एक 200 पॉईंटचा सेलिंग आल्याच्यानंतर मार्केट जे आहे ते साईडवेज मोमेंटम केलं. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर 18 तारखेला मी एक व्हिडिओ बनवला होता निफ्टी 25,000. तुम्ही बघू शकता 18 तारखेला हा व्हिडिओ बनवला होता निफ्टी 25,000 पॉसिबल. तर येस, डेफिनेटली हा व्हिडिओ मी बनवलाच याच्यासाठी होता की बजेटच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार होतो की निफ्टी जो आहे तो 25,000 टच करेल. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन की आपण काय ॲनालिसिस केलं होतं, का मी असं म्हटलं होतं की बजेटपर्यंत निफ्टी जो आहे तो 25,000 टच करेल. तर त्याच्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये निफ्टीनी जे आहे ती 25,000चा लेवल जो आहे आज टच केला. आज आता एक तिथून थोडीफार प्रॉफिट बुकिंग आली आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं की इथून पुढे मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते. तर आता मार्केटमध्ये जेव्हा पुढचा मोमेंटम आपल्याला ट्रॅक करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला जो लो आहे 24,770 हा लो जो आहे आता इम्पॉर्टंट सपोर्टचा काम करेल. हा लो जर ब्रेक केला तरच आपण आता सेलचा प्लॅन करणार आहे. वरती आपल्याला हाय जो आहे 24,900च्या वरती निघाला मार्केट तर यस, आपण एक 100 पॉईंटचं टार्गेट 25,000पर्यंत एक प्लॅन करू शकतो. आणि 25,000च्या वर सस्टेन झाला तर आपल्याला अजून वरती 100-200 पॉईंट म्हणजे 25,200पर्यंतचं टार्गेट जे आहे त्या या वीकसाठी आपण कन्सिडर करायला पाहिजे. 24,900च्या वर सस्टेन केल्याच्या नंतर आणि स्टॉप लॉस जो असेल त्या केसमध्ये आपला 24,770च्या खाली राहणार आहे. तर आपला सिम्पल ट्रेड काय राहील निफ्टीमध्ये, 24,900च्या वर गेला तर बाय करा, 770चा स्टॉप लॉस लावा. फर्स्ट टार्गेट 25,000 आणि सेकंड टार्गेट 25,100 इथपर्यंत आपलं टार्गेट प्लॅन राहणार आहे. एकदा का 25,000च्या वर निघाला मार्केट तिथून 150 ते 200 पॉईंटचा मोमेंट होईल, मग मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली नाही येणार. सेलिंग कोणत्या लेवलला पॉसिबल आहे, 24,770च्या खाली जर मार्केट क्लोज झालं, जर खाली आलं तर आपण सेल नाही करणार. 770च्या खाली जर क्लोज झालं तर इन दॅट केस आपण एक सेल ट्रेड बनवू शकतो. 24,900चा स्टॉप लॉस आणि 24,600 आणि 24,500 इतकं टार्गेट राहील. बट पॉसिबिलिटी जास्त आहे की मार्केटमध्ये जे आहे ते बाईंग मूव्ह कंटिन्यू राहणार आहे. मार्केट अजून पण सेलसाठी आलेलं नाही आहे. मार्केटने जस्ट एक प्रॉफिट बुकिंग दिलेली आहे सायकोलॉजिकल लेवलपासून, बट मार्केट जे आहे त्या लेवलला वापस टच करायला जाईल. तर टच करायला जाईल तर आपल्याला 24,900च्या वर निघाल्या आपल्याला कळूनच जाईल. 770च्या स्टॉप लॉसने आपण 25,000 आणि 25,150-200 इथपर्यंत टार्गेट ठेवणार आहे. तर आय होप आता निफ्टीचे लेवल्स जे आहे तुम्हाला क्लिअर झाले असेल निफ्टीमध्ये आपला कसा ट्रेड आहे. नाऊ लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी. बँक निफ्टी जे आहे याच्यामध्ये आपण पहिले 15 मिनिट कॅन्डलमध्ये बघूया. बँक निफ्टी पण हायपासून जसं निफ्टीमध्ये सेलिंग आलं बँक निफ्टीमध्ये पण सेलिंग आलं. 52,300पासून इमिडिएटली बँक निफ्टी खाली आला. एक टाईमला 700 ते 800 पॉईंट वर होता. आता बँक निफ्टी ऑलरेडी वीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये पण यस करायचं तर बाईंगच आहे. एक तर बाईंग करणार नाही तर साईडवेज सोडून देणार. पण बँक निफ्टीमध्ये आता जोपर्यंत 51,800च्या वर ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपण बाय नाही करणार आहे. खालच्या साईडला आपल्याला सपोर्ट कुठे आहे तर 51,200 हा सपोर्ट आहे. तर खाली जर आला 51,200 ब्रेक केला 51,000च्या जवळपास आला तर तिथे आपण एक छोटा स्टॉप लॉस टाकून बायचा प्लॅन करू. अदरवाईज वरती जे आहे मार्केट आपण
51,800 ब्रेक केला तर 52,400च्या टार्गेटसाठी बाय करू शकतो बँक निफ्टीमध्ये. सो दिस विल बी द लेवल्स. निफ्टीमध्ये आपण एक गोष्ट अजून डिस्कस करायचं राहिलेलं आहे, तर कुठे ट्रेड नाही करायचा आहे. ट्रेड कुठे करायचा आहे हे तर आपण डिस्कस केलं, पण 24,770पासून ते 24,900 या लेवलच्या मधात नो ट्रेडिंग झोन असेल, तर या लेवलच्या मधात निफ्टीमध्ये आपल्याला काहीच ट्रेड नाही करायचं आहे. आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला कोणता पार्ट आवडला, आणि कमेंट करा किती जणांनी 18 तारखेचा व्हिडिओ पाहिला होता, ज्याच्यामध्ये मी हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं की निफ्टी 25,000 पॉसिबल आहे आणि 25,000 जाईल. तर यस, ॲनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजीचा पार्ट 2 पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही कमेंट करू शकता की ट्रेडिंग सायकोलॉजीचा पार्ट 2 पहिले बनवा म्हणून. अदरवाईज तुम्हाला स्विंग ट्रेडिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल तर स्विंग ट्रेडिंगवर जो व्हिडिओ पाहिजे तर ते कमेंट करा. मी ज्याच्यावर जास्त कमेंट असेल तो व्हिडिओ मी पहिले बनवेल. स्विंग ट्रेडिंगवर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर स्विंग ट्रेड असं कमेंटमध्ये मेन्शन करा, आणि ट्रेडिंग सायकोलॉजीवर व्हिडिओ पाहिजे असेल पार्ट 2 तर ट्रेडिंग सायकोलॉजी TP पार्ट 2 असं कमेंट करा. जे जास्त कमेंट येतील तो व्हिडिओ मी पहिले रिलीज करेल, दुसरा व्हिडिओ मी नंतर रिलीज करेल. तर यस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.